नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सरासरी हा टॉपिक. सरासरी टॉपिक बघताना एक लक्षात असू द्या मित्रांनो की आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणे हे गरजेचे आहे. बेसिक कन्सेप्ट म्हणजे लक्षात असू द्या, जसं जीवनाचा काहीतरी बेसिक नियम असतो तसेच सरासरीचा पण बेसिक नियम आहे. त्या नियमाला अनुसरूनच आपल्याला पूर्णपणे जगायचं आहे. आणि लक्षात ठेवा, शिकताना परफेक्ट गोष्ट शिकायची आहे, सर्व गोष्टीला अनुभवायचे आहे, स्किप न करता. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. चला बघूया सरासरी. तर मित्रांनो लक्षात असू द्या, सरासरीचा बेसिक कन्सेप्ट असा आहे की एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या बरोबर काय असेल मित्रांनो? सरासरी. आता प्रत्येक उदाहरणावर आपण शॉर्टकट काढू शकतो, पण एक बेसिक कन्सेप्ट म्हणजे जसं आपण लहानपणी टोंगड्यावर चालायला शिकतो तसं या गणितामध्ये टोंगड्यावर चालणे म्हणजेच एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बरोबर सरासरी. तर मित्रांनो लक्षात असू द्या, या सर्व याच्यावर आपले उदाहरणं शिकणार आहोत आपण. तर आता मित्रांनो यामध्ये आपल्याला बघायचं आहे टाईप नंबर 1. आणि टाईप नंबर 1 मध्ये भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 हे सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहे. त्यामुळे व्हिडिओला स्क्रोल न करता पूर्णपणे बघा आणि शांततेत बघा, म्हणजे तुमचे पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर आता टाईप नंबर 1 मध्ये आपल्याला बघायचं आहे ज्या संख्येमध्ये फरक सारखा असतो. काय मित्रांनो? फरक सारखा असतो. तेव्हा आपल्याला शॉर्टकट काय वापरायचे आहे बघा. तर शॉर्टकट वापरताना एक नवीन सूत्र बघायचं आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गणिताला वेगळी ट्रिक वापरायची गरज नाही आहे. म्हणजेच तुम्ही जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक संख्या असो, यामध्ये फरक कितीचा असतो? 1चा असतो. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट समसंख्या, यामध्ये फरक कितीचा असतो? 2चा असतो. तिसरं विषम संख्या, यामध्ये फरक कितीचा असतो मित्रांनो? 2चा. आणि परत पाढे आपले म्हणजे 7चा पाढा, 14चा पाढा, त्यामध्ये वेगवेगळे फरक असू शकतात. म्हणजे वेगळे फरक म्हणजे एका पाढ्यामध्ये फरक सारखाच असतो. म्हणजे वेगवेगळ्या रीत नाही घ्यायच्या, आपल्याला रीत एकच घ्यायची आहे, बुद्धी जाग्यावर ठेवायची आहे. सर मग त्याच्यामध्ये ती शॉर्टकट बघितली, याच्यामध्ये ही शॉर्टकट बघितली, वेगवेगळे शेण खायचं नाही. व्हिडिओला एकच बघायचं आहे आणि सर्व गणितांना एकच ट्रिक लावायची आहे. म्हणजे ज्या संख्येमध्ये फरक सारखा असतो त्याला शॉर्टकट काय वापरायची आपल्याला? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला किती? 2. मग त्या बघा मित्रांनो, नैसर्गिक संख्येमध्ये फरक कितीचा असतो? 1चा. सममध्ये फरक 2चा. विषममध्ये फरक 2चा. आणि पाढे एका पाढ्यामध्ये फरक सारखा असतो. उदाहरणार्थ आपण 3चा पाढा घेतला, 3, 6, 9 आणि म्हणजे याच्यामध्ये फरक 3चा आला. उदाहरणार्थ दुसरा पाढा घेतला 4, 8, 12, 16, याच्यामध्ये पण फरक सारखा असतो. तर मित्रांनो आता सुरू करायचे आहे आपल्याला भाग 1. त्याआधी या सर्व गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत आणि स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर चला मित्रांनो बघूया भाग 1. आता भाग 1 बघताना मी तुम्हाला सूत्र काय सांगितलं? फरक सारखा असेल तेव्हा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. भागीला 2च का बरं? कारण की वर संख्या किती आहेत? 2. म्हणजे पहा, जेव्हा जेव्हा फरक सारखा असेल तेव्हा तेव्हा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या
भागीला 2 बरोबर काय असेल त्याची सरासरी. म्हणजे लक्षात असू द्या, आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, आपला पक्ष सरासरीवर लक्ष. जरी लोकसभा इलेक्शन सुरू असतील तरी आपला एकच पक्ष आहे, तो म्हणजे सरासरीवर लक्ष. आणि मार 1600 आणि हो भरती असं नाही आहे, तिन्ही पण इव्हेंट तुम्हाला बरोबर करायचे आहेत. तसेच गोळा, रनिंग आणि शूट सर्व गोष्टीवर वेळेवर ध्यान द्यायचं आहे आणि अभ्याससुद्धा करायचा आहे मित्रांनो. आणि खूप काही असं आहे की ग्राउंड केव्हा होतील, ग्राउंड केव्हा पण हो मित्रांनो, आपल्याला फक्त रेग्युलर सुरू ठेवायचे आहे आणि जास्त जीवाला धोका होईल असे नाही करायचे आहे, फक्त रेग्युलरपणे चालू ठेवायचे आहे. आता बघा, फरक सारखा असल्यास पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2, त्यामध्ये बघणार आहोत आपण भाग 1 आणि हा टाईप नंबर 1 मधला भाग आहे मित्रांनो. तर भाग 1 मध्ये बघणार आहोत आपण नैसर्गिक संख्यांची सरासरी. म्हणजे कोणत्या संख्या मित्रांनो? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या उदाहरणार्थ कोणत्या? 1, 2, 3 इत्यादी. आता पहिलं गणित मित्रांनो, 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? आता मला सांगा, आपल्याला नैसर्गिक संख्यांमध्ये फरक कितीचा असतो? 1चा. तर 10 पर्यंतची पहिली नैसर्गिक संख्या 1, शेवटची 10 आणि भागीला किती? 2. म्हणजेच 11 भागीला 2 म्हणजे आपले येणारे उत्तर किती? 5.5. परत दुसरा प्रश्न, 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? परत मित्रांनो, फक्त थोडे मिस्टेक होत जातील, म्हणजेच आकडा इकडे तिकडे. सरासरी किती? तर मित्रांनो, आपल्याला 20 पर्यंत म्हटलं, 20 पर्यंत पहिली नैसर्गिक संख्या 1 आणि शेवटची 20 भागीला 2 म्हणजेच 21 भागीला 2 म्हणजे आपले येणारे उत्तर असेल 10.5. आता मित्रांनो, आपल्याला आकडे चेंज नाही करायचे आहे, यामध्ये ॲज इट इज असे गणित लिहायचे आहे. आणि होमवर्कमध्ये 3 गणित सॉल्व लिहायचे आहे तुम्हाला बुकमध्ये. पहिलं, 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी, कंटिन्यू लाईन तुम्हाला पुढे लिहायची आहे. परत 70 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी, परत लाईन कंटिन्यू पुढे लिहायची आहे. परत 80 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी. आणि हे तिन्ही पण तुम्हाला नोटबुकमध्ये डाऊन करायचे आहे आणि सोडवायचे आहे आणि स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. मित्रांनो, तुम्ही मागील प्रश्नांचा स्क्रीनशॉट घेतलेला असेल आणि नसेल घेतला तर थोडं मागे जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि पुढे बघूया मित्रांनो त्याच संख्या, पण परत पुढे थोडीशी भाषा चेंज झालेली. भाषा म्हणजे कशी? आता तुमची होणारी ती तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणते, तुम्ही पण तिला गुड मॉर्निंग म्हणता. म्हणजे गुड मॉर्निंगचं शॉर्टकट काय केलं तुम्ही? GM. आणि गुड नाईटचं शॉर्टकट GN. तर अशाच प्रकारे गणिताची भाषा पण बदलत असते. म्हणजे आता प्रश्न काय म्हणणार? 1 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? तर मित्रांनो, 1 ते 40 पर्यंतच्या म्हटलं आपल्याला. मग आता परत फॉर्म्युला तोच, फरक सारखा असेल तर पहिली संख्या 1 आणि शेवटची 2, 40 भागीला 2 बरोबर सरासरी. म्हणजेच 41 भागीला 2 म्हणजे आपले येणारे उत्तर असेल 20.5. परत मित्रांनो, दुसरा प्रश्न, 1 ते 29 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? मित्रांनो, पुढे लाईन अशीच्या असं असेल तर मित्रांनो परत तोच कंडिशन आहे. 1 ते 20 पर्यंत म्हटलं, 29 पर्यंत म्हटलं, त्यामुळे आपला आकडा चेंज झालेला आहे. तर आपल्याला 1 ते 29 पर्यंत घ्यायचे. थोडी मिस्टेक होत असते, जीवनात पण थोडी मिस्टेक होते, तर गणितात तर मिस्टेक होऊ शकते.
मग परत पहिली संख्या 1, शेवटची 29 भागिला 2, यांची बेरीज झाली मित्रांनो 30. 30 भागिला 2 येणारे उत्तर किती असेल? 15. परत मित्रांनो तिसरा प्रश्न, संख्या कुठूनही सुरू हो, म्हणजे याच्यात कन्फ्यूज व्हायचं काम नाही, शॉर्टकट नाही आहे आपली, शॉर्टकट प्लस समजून घेणे यालाच म्हणतात गणित. आता परत पहा, कुठूनही संख्या सुरू झाली तरी नियम आपला एकच आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2. परत मित्रांनो संख्या जर 17 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? प्रश्न पुढे कंटिन्यू असा लिहायचा आहे 17 ते 50 पर्यंत. परत मित्रांनो पहिली संख्या 17 आणि शेवटची 50 भागिला 2. तर मित्रांनो याची बेरीज येणार आहे 67 भागिला 2, म्हणजेच आपले येणारे उत्तर असेल 33.5. मित्रांनो संख्या कुठून पण सुरू झाली तरी उत्तराला फॉर्म्युला एकच, फॉर्म्युला वेगळा नाही. तर मित्रांनो तुम्हाला असेच काहीतरी प्रश्न शॉर्टकटमध्ये लिहायचे आहेत, पण तुम्ही जेव्हा बुकमध्ये नोट डाऊन करसाल तेव्हा नोट डाऊन करताना तुम्हाला तो प्रश्न पूर्ण लिहायचा आहे. म्हणजेच आपल्याला जर पहिला प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी लिहायचा आहे 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची संख्या सर्व काय असतील? नैसर्गिकच. संख्या सर्व काय असतील? नैसर्गिकच. दुसरा प्रश्न 1 ते 70 पर्यंतच्या, परत 13 ते 39 पर्यंतच्या, परत 17 ते 104 पर्यंतच्या आणि परत 29 ते 59 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? प्रश्नाची भाषा कशी पण चेंजेस होऊ शकते. तर मित्रांनो तुम्ही या सर्व गोष्टीचा स्क्रीनशॉट घेऊन बुकमध्ये तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे आणि पूर्ण प्रश्न व्यवस्थित लिहायचे आहे, म्हणजे आपल्याला थोडेफार सोपे जाईल. तर चला बघूया आणखी पुढे. आता मित्रांनो नेहमीप्रमाणे एक प्रश्न असा घेणार आहे मी की त्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन नको की अधिकारी प्रश्न कसे बनवतात, प्रश्न कसे बनणार, प्रश्नाचा सराव कसा करायचा, एका प्रश्नापासून किती प्रश्न तयार होऊ शकतात. तर मित्रांनो हे प्रश्न तयार करताना आपल्याला जर प्रश्न असा आला 11 ते 29 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या सरासरीचा वर्ग किती? आता प्रश्न काय आहे मित्रांनो, 11 ते 29 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या सरासरीचा वर्ग किती? परत सरासरी काढताना नियम एकच, पहिली संख्या 11, शेवटची 29 भागिला 2, या सर्वांची बेरीज झाली 40. 40 भागिला 2 म्हणजेच 20. मित्रांनो आपल्याला सरासरीचा वर्ग म्हटलेला आहे, म्हणजेच 20चा वर्ग किती येणार? 400. तर मित्रांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पुढील प्रश्न बघायचा आहे. परत मित्रांनो प्रश्न असा होऊ शकतो दुसरा तयार 13 ते 37 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या सरासरीची 5 पट किती? प्रश्न चेंजेस होत राहतात पण आपल्याला नियम चेंज करायचा नाही. जीवनाच्या नियमामध्ये चेंजेस नको. जीवनाचा खेळ हा परत परत पाहायला मिळत नाही. 13 ते 37 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या सरासरीची 5 पट किती? आता मित्रांनो सूत्र परत तेच, 13 पहिली संख्या, शेवटची 37 भागिला 2, या सर्वांची बेरीज किती मित्रांनो? 50. 50 भागिला 2 म्हणजे आपली सरासरी किती आहे? 25. आणि मित्रांनो लक्षात असू द्या
आपल्याला काय म्हटलेलं आहे, सरासरीची 5 पट किती, म्हणजेच 25 ची 5 पट, 25 गुणिले 5 म्हणजे येणारे उत्तर किती असेल, 125. चला मित्रांनो, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपल्याला बघायचा आहे भाग 2 यामध्येच. आता आपण नैसर्गिक संख्यांची बघितली, आता बघायची आहे समसंख्या. कोणत्या संख्या मित्रांनो, समसंख्या. आता मित्रांनो, समसंख्येमध्ये पण फरक सारखाच असतो. आता समसंख्या म्हणजे उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10 इत्यादी. तर मित्रांनो, आपल्याला जर पहिला प्रश्न तयार झाला 30 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची सरासरी किती, म्हणजेच प्रश्न तयार झालेला आहे 30 पर्यंतच्या. विद्यार्थी मित्रांनो, थोडं पाणी पितो. पाण्यामध्ये काही मिक्स नाही आहे, म्हणजेच तुमचे म्हणणे असते C2H5OH अल्कोहोल अजिबात नाही आहे. तर 30 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती. परत मित्रांनो, आपल्याला नियम तोच, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. फक्त लक्षात असू द्या, समसंख्या म्हटल्यास पहिली समसंख्या किती, 2 आणि शेवटची किती, 30 भागिला 2. त्यांची बेरीज झाली 32. 32 भागिला 2 किती, 16. म्हणजे आपले आलेले उत्तर किती आहे, 16. परत दुसरा प्रश्न, 40 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती. परत मित्रांनो, नियम तोच, नियम मध्ये चेंजेस न. पहिली समसंख्या 2, शेवटची 40 भागिला 2, यांची बेरीज झाली 42. 42 भागिला 2 किती आले उत्तर, 21. तर मित्रांनो, चला आपल्याला होमवर्क बघायचे आहे. होमवर्कमध्ये पहिला प्रश्न आहे आपल्याला 50 पर्यंतच्या आणि ॲज इट इज वरची लाईन जशीच्या तशीच. दुसरा प्रश्न आहे 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी. आणि तिसरा प्रश्न आहे 80 पर्यंतच्या. आणि या सर्व प्रश्न तुम्हाला वहीमध्ये लिहून याचे उत्तर सॉल्व करायचे आहे. आणि आता बघूया समसंख्याच, पण प्रश्नामध्ये थोडे थोडे बदल, जसे जीवनामध्ये बदल होतात तसे प्रश्नामध्ये कसे बदल होतात ते बघायचे आहे. आणि हा भाग 2 तुम्ही नोट केलेला असेल, माझं लक्ष नसेल राहिलं तर भाग 2 म्हणून नोट हे करता नोट. चला बघूया पुढे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता पहा मित्रांनो, पुढे बघताना नियम एकच, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2. आता जर पहिला प्रश्न तयार झाला की 1 ते 30 पर्यंतच्या ठिकाणी आपण घेणार आहोत 18 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी किती. आता मित्रांनो, नियम एकच आहे, 1 ते 18 पर्यंतच्या म्हटलं पहिली समसंख्या 1 आहे का नाही, म्हणजेच 2, शेवटची 18 भागिला 2, या सर्वांची बेरीज झाली 20. 20 भागिला 2 म्हणजे येणारे उत्तर किती असेल, 10. परत दुसरा प्रश्न 17 ते 40 पर्यंतच्या लाईन समोर कंटिन्यू जशीच्या तशी, म्हणजेच तुमचा वेळ वाचतो मित्रांनो आणि माझा पण वेळ वाचतो. आता परत 17 ही समान आहे, म्हणजेच पुढील 18 आणि शेवटची 40 भागिला 2 यांची बेरीज झाली 58. 58 भागिला 2 म्हणजे येणारे उत्तर किती असेल, 29. परत तिसरा प्रश्न 11 ते 40 पर्यंतच्या. आणि मित्रांनो, लाईन जशीच्या तशी म्हणजे प्रश्न सेम आहे. परत 11 ही सम आहे का नाही, म्हणजे सम कोणती येणार, 12. 12 अधिक 40 भागिला 2 म्हणजेच बेरीज झाली आपली 52. 52 भागिला 2 येणारे उत्तर किती, 26. आणि असेच आपल्याला होमवर्कसाठी प्रश्न लिहायचे आहेत, ते किती, 5. तर मित्रांनो, लिहित असताना आणि शिकत असताना स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत आपल्याला कंटिन्यू. आता होमवर्कसाठी प्रश्न सेम असेल, लाईन जशीच्या तशी, फक्त प्रश्नामध्ये चेंजेस असेल. 1 ते 39 पर्यंतच्या, परत 1 ते
29 पर्यंतच्या, 18 ते 50 पर्यंतच्या, 19 ते 37 पर्यंतच्या, 11 ते 47 पर्यंतच्या. आणि हे प्रश्न सॉल्व करताना नियम एकच, पहिली आणि शेवटची संख्या. आणि समसंख्या म्हटल्यामुळे पहिली समसंख्या आली पाहिजे आणि शेवटची समसंख्या आली पाहिजे. आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. आणि काही अडचण असल्यास मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, 91 30 84 98 77. नंबर जर दिसत नसेल तर एक वेळा परत लिहायचा आहे, 91 30 84 98 77. हा माझा नंबर आहे. तुम्ही याच्यावर मला मेसेज करू शकता आणि या प्रश्नाचे उत्तरे विचारू शकता. परत मित्रांनो पुढे बघायचं आहे, तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. माझी भाषा खूप वेगळी असते क्लासमध्ये वापरायची, पण तुम्हाला काही दिवस मी खूप छान बोलणार आहे. ते माझ्या तोंडातून शब्द खूप छान निघत आहे, पण माझे शब्द असतात भामट्या, शेण खाणारा, हे माझे फेवरेट शब्द आहेत. पण मी तुम्हाला काही दिवस नाही बोलणार आहे. आता मित्रांनो प्रश्न कसे फिरू शकतात. आता जर प्रश्न तयार झाला, 12 ते 27 पर्यंतच्या समसंख्येच्या सरासरीचा वर्ग किती. प्रश्न कसे पण फिरू शकतात मित्रांनो. आता परत नियम तोच, पहिली समसंख्या 12, शेवटची 26 आणि भागीला 2, यांची बेरीज झाली मित्रांनो 38. 38 भागीला 2 आणि सरासरी किती आली 19. आणि आपल्याला काय विचारलेले आहे, सरासरीचा वर्ग किती. म्हणजेच 19चा वर्ग किती येणार मित्रांनो 361. परत दुसरा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो, तो पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि मी सुद्धा पाणी पितो. बघा मित्रांनो, आता प्रश्न होऊ शकते, 11 ते 47 पर्यंतच्या समसंख्येच्या सरासरीची 1/2 पट किती. म्हणजे पहा प्रश्न फिरू शकतो आणि आपल्याला फिरायचं नाही आहे, आपल्याला गणितामध्ये फिरायचं नाही आहे. फिरण्यासाठी आपल्याला लग्न करायचं आहे आणि गणितामध्ये फिरलं तरी आपल्याला फिरायचं आहे का नाही. परत नियम तोच, पहिली सम 12, शेवटची 46 भागीला 2, या सर्वांची बेरीज किती आली मित्रांनो 58. 58 भागीला 2 म्हणजेच किती आली सरासरी 29. आणि लक्षात असू द्या, सरासरीची 1/2 पट विचारली, म्हणजेच 29 गुणेला 1/2 म्हणजे आपले येणारे उत्तर असेल 14.5. प्रश्न कसाही असो आपल्याला तो प्रश्न सॉल्व करायचा आहे. चला बघूया पुढील भाग 3, विषम संख्या. मित्रांनो भाग 3 बघताना आपण सूत्राचा एकच उपयोग करत आहे, सूत्र वेगळं नाही वापरत आहे, सूत्र एकच वापरत आहे. आता याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला, चला बघूया भाग 3. भाग 3 मध्ये आपल्याला बघायचं आहे विषम संख्या. मित्रांनो विषम संख्यामध्ये पण फरक सारखा असतो. उदाहरणार्थ विषम संख्या म्हणजेच 1 3 5 7 इत्यादी. लक्षात असू द्या भामटे हो, तुम्ही म्हणसाल सर विषम संख्या आम्हाला माहीत आहे, पण काही बुद्धिहीन प्राणी असतात की त्यांचा उपयोग करण्यासाठी आपल्याला त्यांच्या बुद्धीला चालण्यासाठी आपल्याला संख्या लिहाव्या लागतात. आता पहिला प्रश्न जर लिहिला आपण, 40 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. पहा मित्रांनो प्रश्न आहे 40 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. तर परत पहिली विषम संख्या 1 आणि शेवटची 39, सॉरी मित्रांनो भागीला किती 2, यांची बेरीज झाली 40. 40 भागीला 2 म्हणजे येणारे उत्तर किती असेल आपले मित्रांनो 20. परत दुसरा प्रश्न बघायचा आहे, 50 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. आणि पुढे लाईन जशीच्या तशी. यामध्ये पहिली संख्या 1, शेवटची 49,
भागीला 2 यांची बेरीज झाली 50, 50 भागीला 2 म्हणजे येणारे उत्तर असेल 25. आणि मित्रांनो काही अति हुशार प्राणी असे पण म्हणू शकतात, सर मला याची शॉर्टकट माहीत आहे, सर 40 पर्यंत 20 संख्या आहे विषम तर सरासरी 20, 50 पर्यंत 25 आहे तर 25. मित्रा जर प्रश्न चेंजेस झाला तर तुझी बुद्धी शेण खाऊ शकते. म्हणजेच जर प्रश्न असा आला 17 ते 40 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती, पुढे लाईन जशीच्या तशी, तुझी बुद्धी शेण खाऊ शकते. त्यामुळे बुद्धीला जास्त चालना देऊ नको. एकच रीत लक्षात ठेव. यामध्ये पहिली विषम संख्या 17, शेवटची 39 भागीला किती आले मित्रा 2. म्हणजे लक्षात असू द्या नियम एकच आहे आपला. आता इथे तुमची शॉर्टकट कामाची नाही. शॉर्टकट जर असेल तर फाशी घेण्याचं काम पडेल तुम्हाला. 17 + 39 यांची बेरीज येणार आहे 56 भागीला 2 म्हणजे आपले येणार उत्तर किती असेल 28. प्रश्न कसाही असो उत्तर एकच आणि नियम एकच. म्हणजे मी तुम्हाला आधी पण सांगितलं असो, आपला एकच पक्ष सरासरीवर लक्ष. चला बघूया पुढील प्रश्न. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर मित्रांनो प्रश्न कसे पण असो, कुठून पण सुरुवात असो, नियम आपला एकच. प्रश्न असा आला 1 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. तर मित्रांनो नियम तोच, नियम चेंज नाही. परत पहिली विषम संख्या 1, शेवटची 29 भागीला 2 यांची बेरीज झाली 30, 30 भागीला 2 म्हणजेच येणारे उत्तर असेल 15. परत दुसरा प्रश्न 11 ते 40 पर्यंतच्या 11 ते 40 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. पहा मित्रांनो लाईन जशीच्या तशी, शब्द जसेच्या तसे. 11 ते 40 पर्यंत म्हटलं, पहिली विषम 11 आणि शेवटची किती येणार मित्रांनो 39 भागीला 2 यांची बेरीज किती आली मित्रांनो 50, 50 भागीला 2 म्हणजेच येणारे उत्तर किती असेल 25. प्रश्न कसाही तयार होऊ शकतो मित्रांनो. परत तिसरा प्रश्न मित्रांनो 19 ते 62 पर्यंतच्या 19 ते 62 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. प्रश्न कंटिन्यू असा लिहायचा आहे आपल्याला. 19 ते 62 पर्यंत पहिली विषम संख्या 19 आणि शेवटची किती येणार मित्रांनो 61 भागीला 2. जर यांची बेरीज केली तर वरच्या संख्येची किती येणार 80, 80 भागीला 2 म्हणजेच आपले येणारे उत्तर असेल 40. ह्या सर्व प्रश्नांचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि लिहायचा आहे. आणि तुम्हाला मागील प्रश्नाचे पण मी होमवर्क दिले नाही, त्यामुळे यामध्ये मी तुम्हाला 8 प्रश्न होमवर्कमध्ये देणार आहे. 8 किंवा 6 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात मित्रांनो. आणि होमवर्क म्हणजेच ते म्हणतात ना प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे मित्रांनो. सर्व गोष्टीला प्रॅक्टिसच परफेक्ट बनवते. आता बघा पहिला प्रश्न आपल्याला 70 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. पुढे लाईन जशीच्या तशी. परत 80 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. परत लाईन पुढे जशीच्या तशी. परत 1 ते 68 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. लाईन पुढे जशीच्या तशी. परत 1 ते 71 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. प्रश्न कसाही तयार होऊ शकतो मित्रांनो. परत 18 ते 60 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. लाईन जशीच्या तशी कंटिन्यू. परत 71 ते 140 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती. मित्रांनो या सर्वांचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आणि मी परत एक नियम सांगतो की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुम्हाला हे होमवर्क सर्वांना सॉल्व करायचं आहे. आणि चला बघूया पुढे आणखी याच्यावर प्रश्न कसे तयार होऊ शकतात.
बघा मित्रांनो, प्रश्न हा बघा नवीन आपल्याला म्हटलेला आहे 11 ते 30 पर्यंतच्या विषम संख्येच्या सरासरीची 5 पट किती? मित्रांनो, रोज नवीन काहीतरी शिकवणार आहे मी. प्रश्न कसा तयार होतो, काय तयार होतो, कारण की आपल्याला अधिकारी बनायचे आहे, तर प्रश्न कसे बनतात हे शिकणे फार महत्त्वाचे आहे. 11 ते 30 पर्यंतच्या विषम संख्येच्या सरासरीची 5 पट किती? म्हणजे आपल्याला सर्वात आधी सरासरी काढायची आहे, नंतर त्याची काय करायची आहे 5 पट. म्हणजेच सरासरी काढताना नियम तोच, पहिली संख्या 11, शेवटची 29 भागीला 2, यांची बेरीज झाली 40, 40 भागीला 2, म्हणजेच आपली सरासरी किती आली 20. आणि आपल्याला सरासरीची किती म्हटली 5 पट, म्हणजेच 20ची 5 पट किती येणार आहे 100. चला बघूया आणखी दुसरा प्रश्न. 13 ते 37 पर्यंतच्या 13 ते 37 पर्यंतच्या विषम संख्येच्या सरासरीचा घन किती? प्रश्न कसाही तयार हो मित्रांनो, आपल्याला त्याचे उत्तर येणे गरजेचे आहे. आणि नियम लक्षात असू द्या, जे आधी प्रश्न शिकवले ते पाठांतर असते मित्रांनो, प्रश्न समजून घेणे म्हणजे अभ्यास करणे होय. आता फरक सारखा आहे, म्हणजेच पहिली विषम संख्या 13 आणि शेवटची 37 भागीला 2. तर मित्रांनो 13 अधिक 37 यांची बेरीज किती होणार मित्रांनो 50, 50 भागीला 2, म्हणजे आपले उत्तर सरासरी किती आली 25. तर मित्रांनो आपल्याला सरासरीचा घन म्हटलेला आहे, तर 25चा घन किती येतो हे आपल्याला कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आहे. चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि बघूया पुढे. आपल्याला आता बघायचा आहे भाग 4. काय बघायचं आहे मित्रांनो? भाग 4. भाग 4 बघताना मित्रांनो लक्षात असू द्या, यामध्ये थोडे मिक्स प्रश्न होतील, थोडीशी बुद्धीला चालना द्यावी लागेल, ते फार महत्त्वाचे आहे. तर बघताना आपल्याला आता बघायचं आहे भाग 4. आता पहा, सर्वात आधी पहिला प्रश्न, 100 पर्यंतच्या 5ने भाग जाणाऱ्या 100 पर्यंतच्या 5ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती? आता मित्रांनो परत नियम तोच, 5ने भाग जाणाऱ्यामध्ये फरक का असतो? सारखाच असतो. तर मला सांगा 100 पर्यंतचा म्हटलं आपल्याला, 100 पर्यंतची 5ने भाग जाणारी पहिली संख्या किती आहे 5, आणि शेवटची किती येणार आहे 100, आणि भागीला किती मित्रांनो 2, म्हणजेच 105 भागीला 2, म्हणजे आपले येणारे उत्तर असेल 52.5. परत दुसरा प्रश्न मित्रांनो, 50 पर्यंतच्या 7ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती? परत मित्रांनो नियम तोच, कारण की 7चा पाळा म्हटला तर फरक कितीचा असतो 7चाच, म्हणजे फरक सारखा आहे. 50 पर्यंतच्या म्हटलं, पहिली 7ने भाग जाणारी संख्या 7 आणि शेवटची 49 भागीला किती 2, यांची बेरीज झाली मित्रांनो 56, 56 भागीला 2 किती येणार आहे मित्रांनो 28, म्हणजे आपले आलेले उत्तर 28. आता परत तुम्हाला होमवर्कसाठी 4 प्रश्न देणार आहोत. 120 पर्यंतच्या 11ने भाग जाणाऱ्या, आणि लाईन जशीच्या तशी पुढे तुम्हाला कंप्लीट करायची आहे. माझ्याकडे एवढा वेळ नाही आणि तुमच्याकडे पण एवढा वेळ नाही. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही प्रश्न लिहू शकता स्वतः. परत 150 पर्यंतच्या 15ने भाग जाणाऱ्या
परत 80 पर्यंतच्या 7 ने भाग जाणाऱ्या, परत 90 पर्यंतच्या 11 ने भाग जाणाऱ्या. मित्रांनो, रोज काहीतरी नवीन शिकायचं आहे आपल्याला. प्रश्न कसा पण तयार होऊ शकतो, काही पण होऊ शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला एकच सांगायचे आहे, जर असे व्हिडिओ तुम्हाला रोज बघायचे असतील तर कमेंटमध्ये मला सांगा आणि नवीन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपले चॅनल शेअर करा, म्हणजेच गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि सर्वात आधी लक्षात असू द्या की आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, शेअर करायचे आहे आणि लाईक करायचे आहे. धन्यवाद मित्रांनो.